दुष्काळी मानखटाव तालुक्यातील जनतेची तहान भागवणारे कलियुगातील कर्ण म्हणजे शेखर भाऊ गोरे होय। नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात मानदेश न्यूज, आवाज मानदेशाचा। आज मान तालुक्यातील जाधववाडी या ठिकाणी शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीने मोफत पाणी पुरवठा केला जातोय। तसेच आजपासून दररोज जाधववाडी येथील ग्रामस्थांना शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठान मार्फत पिण्याच्या पाण्याचा देखील टँकर पुरवला जाणार आहे। सध्या मानखटाव तालुक्यात दुष्काळाच्या झळा तीव्र प्रमाणात जाणवत आहेत, त्यामुळे पाणी टंचाई देखील तीव्र प्रमाणात निर्माण झाली आहे। सर्वसामान्य शेतकरी व पशुपालक यांची मोठी अडचण होत आहे। हीच अडचण जाणून घेऊन गेल्या 6 महिन्यांपासून मानखटाव तालुक्यातील गावातील गावकऱ्यांनी मागणी करणाऱ्या प्रत्येक गावाला स्वखर्चातून मोफत टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। दुष्काळी भागातील परिस्थितीमुळे माननीय शेखर भाऊ गोरे यांच्या मदतीमुळे जनतेमध्ये लहानांपासून अगदी थोरांपर्यंत त्यांचेच नाव चर्चेत आहे व तसेच मानखटाव मधील जनतेला शेखर भाऊ गोरे सारखा आमदार लाभला पाहिजे अशी देखील सगळीकडे चर्चा चालू आहे। त्याचबरोबर राजकीय पुढाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडलेली जनता आता शेखर भाऊ गोरे यांना विधानसभेवर निवडून देऊन मानखटावचे आमदार बनवणार आहे अशी देखील लोकांमध्ये चर्चा सुरू आहे। मित्रांनो, आपण पाहत होता मानदेश न्यूज, आवाज मानदेशाचा। मानदेशातील बातमी जाणून घेण्यासाठी मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। मानदेश न्यूज साठी कॅमेरामन सईताई जाधव सह केशव जाधव, मानदेश न्यूज, जाधववाडी। धन्यवाद। मागणी झाल्यानंतर शेखर भाऊ गोरे स्वखर्चाने मोफत पाणी पुरवठा मानखटावसाठी करत आहेत। तर या ठिकाणच्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। अध्यक्ष नमस्ते। नमस्ते। कसं काय पाण्याची अवस्था इथं आता? इथं पिण्याच्या पाण्याची फार बिकट अवस्था आहे। आता काल तुम्ही जाधववाडीतनं शेखर भाऊ गोरेंना फोन केल्यानंतर आज लगेच टँकर आलाय, तर कसं काय तुम्हाला वाटतंय? त्यांचं त्या ग्रामस्थाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो। असा दुसरा माणूस कोण देऊ शकतो का एका फोनवर टँकर वगैरे? एक हांडा आणण्यासाठी आम्हाला एक विहीर कुठेतरी पाणी आणण्यासाठी जावं लागतं। या व्हिडिओच्या माध्यमातून भाऊंना तुम्ही काय सांगाल? म्हणजे आता हे भाऊनी टँकर दिलाय तर त्यांचा आभार मानताना भाऊंना तुम्ही काय संदेश द्यायचा का? संदेश देणार की असं त्यांनी टँकर आम्हाला पाठवलाय पाण्याचा जास्त दुष्काळात, आम्ही तुमचा आमच्यावर उपकार होणार आहेत। ओके, म्हणजे भविष्यात राजकीय परिस्थितीत सुद्धा हे जाधववाडी भाऊच्या माग आहे ठाम उभी राहणार आहे। या ठिकाणी काय महिला आहेत, कोण बोलणार? बेकार परिस्थिती आहे। सरकारी टँकर किती दिवसात येत होता? 4-8 दिवसात येत होता। मग आता हे भाऊंचा टँकर आला, हे पाणी बोरचं आणि पिण्याचं आहे, तर ते आल्यानंतर कसं काय वाटतंय तुम्हाला? ओके, धन्यवाद। तर मित्रांनो, उघडा डोळे बघा नीट। स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक राजकारणी असतात, बरेच जण बॅनरबाजी करतात, कोण स्वतःला जलनायक बनवतो, कोण कुणाला काय बनवतो, परंतु मान तालुक्याचा खराखुरा जलनायक माननीय शेखर भाऊ गोरे आणि त्यांच्या प्रतिष्ठान मार्फत मानखटाव तालुक्याला मागेल त्या गावाला मागेल तिथं पिण्याचं पाणी मोफत दिलं जातंय। तर मित्रांनो, असं पाणी तुमच्या गावाला पाहिजे असेल तर तुम्ही शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानशी संपर्क करू शकता। त्यांचं दहिवडीमध्ये ऑफिस आहे, तिथं तुमचे ग्रामस्थ गेल्यानंतर विनंती केली तर आमच्या गावाला टँकर आला तसं तुमच्या गावाला पाणी येईल। या ठिकाणी एक चिमुकले आहे, तिचं म्हणणं जाणून घ्या। हाय, काय नाव आहे बाळा तुझं? ओवी। ओवी, तर कसं काय वाटतंय भाऊंचा टँकर आल्यावर? खूप छान। खूप छान वाटतं। पाण्याची कशी काय अवस्था होती? पाणी गावाला नव्हतं आणि आता भाऊनं टँकर दिल्यावर भाऊला काय सांगशील? भाऊला मी एवढंच सांगेन की तुमचं छान काम चाललंय, असंच काम चालू द्या। कृषीराज, कसं काय पाण्याची परिस्थिती? आंघोळीचं कसं होत होतं? आता आंघोळीचं अवघड होतं, तर मी 4-5 दिवस आंघोळ केली नव्हती। 4-5 दिवस आंघोळच केली नव्हती होय? हो। मग आता करणार का आंघोळ? हो, शेखर भाऊ दादांनी टँकर दिलाय म्हणून मी आता रोज मी आता आंघोळ करणार। रोज आंघोळ करणार होय? मित्रांनो, एवढी भयंकर परिस्थिती आमच्या मानखटाव मध्ये असताना हे प्रशासन मुग गिळून बसले आणि
शेखरभाऊ गोरेंनी पाण्याचा टँकर दिल्यानंतर या चिमुकल्याचं म्हणजे बोलणं ऐकून घेताना सुद्धा आमचा कंठ दाटून येतोय। तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही मानदेश न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सर्वप्रथम आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मान खटाव मधील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवून घ्या। धन्यवाद।